बघा मित्रांनो, तुम्हाला फॉर्म्युला बुक शेअर केलेलं आहे. ते जे फॉर्म्युला बुक आहे त्या फॉर्म्युला बुकचा जर आपण विचार केला तर त्या फॉर्म्युला बुक मध्ये स्टॅटिस्टिक नावाचा एक चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे आणि त्यामध्ये सगळे फॉर्म्युले प्रॉपर दिलेले आहे. ज्या ज्या लोकांनी कोर्स घेतलेला आहे त्या लोकांना माहिती आहे. ओके, बघा बाळांनो, या ठिकाणी रेंज म्हणजेच काय असतं, तर रेंज म्हणजेच काय असतं, रेंज इज इक्वल टू एल मायनस एस आणि कोएफिशियंट ऑफ रेंज जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर तो असतो एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. ओके, फक्त रेंज, कोएफिशियंट ऑफ रेंज याला लक्षात ठेवा. रेंज म्हणजे काय असतो एल मायनस एस आणि कोएफिशियंट ऑफ रेंज काय असतो एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. आणि जर आपले फॉर्म्युले जर पाठ नसले, तर काय करायचं, आपल्याला फॉर्म्युले पाठ करायचे. आता एल म्हणजे काय, एल म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू, एल म्हणजे काय लार्जेस्ट व्हॅल्यू आणि एस म्हणजे काय स्मॉलेस्ट व्हॅल्यू, एस म्हणजे काय स्मॉलेस्ट व्हॅल्यू. लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू ही कशातली घ्यायची आहे, आपल्याला जो डेटा दिलेला असतो, रो डेटा असेल, ग्रुप डेटा असेल, अनग्रुप डेटा असेल, त्या डेटा मधून आपल्याला लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू घ्यायची आहे आणि त्यानुसार ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज वर एक क्वेश्चन कन्फर्म असते मित्रांनो. काय असते, एक क्वेश्चन कन्फर्म असते. आपण काही क्वेश्चन्स त्यावरती घेऊ रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज वरती बाळांनो. तर आपण जर या ठिकाणी बघितलंय, एक क्वेश्चन लिहायचा, पहिले फॉर्म्युले लिहा दोन, रेंज इज इक्वल टू एल मायनस एस आणि कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल टू एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. फॉर्म्युले नोट डाउन करा. क्वेश्चन पेपर मधला एखादा क्वेश्चन घेऊ आपण. रो डेटा आपल्याला दिलेला आहे. रो डेटा म्हणजे काय बघा, काय असतं तर या क्वेश्चन फाइंड the range and coefficient of range, find the range and coefficient of range, the range and coefficient of range of the following आता डेटा दिलेला आपल्याला 2, 3, 1, 10, 2, 3, 1, 10, 6, 31, 17, 6, 31, 17, अगेन 20, 24, 20, 24 असं दिलंय. बघा, हा दिला आपल्याला रो डेटा आणि हा क्वेश्चन विचारलेला आहे बघा विंटर 2024 ला, विंटर 2024 ला. सोल्युशन मध्ये काय करायचं याच्या बघा, दिलेल्या डेटाला पहिले आपल्याला असेंडिंग ऑर्डरने म्हणजे चढत्या क्रमानुसार लिहायचंय. सगळ्यात छोटा कोण आहे आपल्याकडे 1 आहे, म्हणजे 1, नंतर 2, त्यानंतर काय येणार 3, 4 आहे का कुठे नाही, 5 आहे का नाही, डायरेक्टली कोण आहे 6, त्यानंतर 7 आहे का, 8 आहे का, 9 पण नाही, 10 आहे, कोण आहे 10, 11, 12, 13 नाहीये, डायरेक्ट 17 आहे. 17 नंतर काय दिला 20 आहे, 20 नंतर 24 आहे आणि लास्टला 31 आहे. पुन्हा एकदा चेक करून घ्यायचे किती नंबर्स आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मिसिंग व्हायला नको. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आलं लक्षात. पण यामध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय झाली, एस इज इक्वल टू झाला 1 आणि लार्जेस्ट व्हॅल्यू काय झाली आपली 31. ओके, मग आपल्याला काय करायचा, रेंज इज इक्वल टू काय असणार एल मायनस एस. मग एल ची व्हॅल्यू काय बाळांनो 31 मायनस एस ची व्हॅल्यू काय 1 आणि 31 मायनस 1 इज इक्वल टू काय येणार आपला 30 येणार, काय येणार 30. ही काय झाली रेंज. आणि कोएफिशियंट ऑफ रेंज हे जर त्यांनी काढा म्हटलं तर काय करतो आपण कोएफिशियंट ऑफ रेंज साठी एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. मग एल ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 31 मायनस 1, कुणाची व्हॅल्यू आपल्याकडे एस ची आणि अपॉन मध्ये काय येणार 31 प्लस 1, वर काय राहतो 30 आणि खाली काय येतो 32. म्हणजे फायनली याला सोडवलं तर किती येणार 15 अपॉन 16 आणि 15 अपॉन 16 ला जर तुम्ही कॅल्सी मध्ये टाकलं तर किती येतं आन्सर 0.15 अपॉन 16 बघा किती येतं 0.9375 एवढा आन्सर येतो. लक्षात, 2 मार्कासाठी एवढा प्रश्न विचारलेला असतो रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचा. कळलं का, एकदा फास्ट मध्ये नोट डाऊन करून घ्या.
एक क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायला देतो, तो ट्राय करायचा. सेम फाइंड द रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज दिलंय. फाइंड द रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. ओके, क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते सांगतोय. समर 24च्या पेपरमध्ये दिलेल्या व्हॅल्यू आहेत. फाइंड द रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज फॉर द रन्स स्कोर्ड बाय क्रिकेट प्लेयर इन 8 इनिंग्स. म्हणजे हेच काढायचं रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. मी फक्त तुम्हाला क्वेश्चन मध्ये डायरेक्ट डेटा देतोय. 45, 45, 42, 39, 40, 39, 40, 48, 41, 48, 41, 45, 44, 45 आणि 44. 45 हा रिपीट झालेला आहे. ओके, चला याच्यासाठी रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज काढा. चला बघा, याचा आन्सर तुमचं काय आलं सांगा मला. रेंज काय आली? रेंज किती आली तुमची? 9. म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती होती सांगा. लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट. काय घेतलं? 48 घेतली लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती आहे? 39. ओके, इज इक्वल टू किती आला आपल्याला? 9 आलेला आहे. 9 ना. 48 मायनस 39 9. ओके, आणि त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ रेंज जर काढायचं असेल तर तो किती आला सांगा. 48 मायनस 39 अपॉन 48 प्लस 39. फ्रॅक्शन मध्ये किती आन्सर आला होता? 9 अपॉन 87. आणि पॉइंट मध्ये काढला असेल तर 0.103. एवढा आन्सर यायला पाहिजे होता. ओके, कळालं. आता रो डाटा किंवा ग्रुप डाटा किंवा अनग्रुप डाटा. अनग्रुप डाटा म्हणजे हा अनग्रुप डेटाचा आहे आपला. कळालं का? याला रो डेटा आपण म्हणतोय. अनग्रुप म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रुप नसतात पण सांगितलेलं असतंय 2 साठी एवढे, 3 साठी एवढे रिपीटेड व्हॅल्यू असतात. ओके, त्याचा विचार करायचा नाही. आलं लक्षात? आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, ग्रुप डाटावरती क्वेश्चन जर असेल आणि त्या ठिकाणी ग्रुप डेटा दिलाय पण क्लास इंटरवल कंटिन्युअस आणि डिसकंटिन्युअस असं असतं. 10th मध्ये झालेलं आहे तुमचं ते. त्यानुसार कंटिन्युअस आणि डिसकंटिन्युअस काय असतं बघू आपण. क्वेश्चन लिहा तुम्ही. फाइंड रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज 4 मार्कासाठी विचारलेला आहे. समर 25 ला पण विचारलेला आहे आणि त्याच्या अगोदरच्या पेपरमध्ये आय थिंक विंटर मध्ये सुद्धा विचारलेला आहे. विंटर 24 ला आणि समर 25 ला दोन्ही वेळेस विचारलेला आहे. सिमिलर क्वेश्चन आहे. क्वेश्चन वेगवेगळा आहे पण सिमिलर आहे. फाइंड रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. फाइंड रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज. आणि डेटा दिला आपल्याला. इथे दिले मार्क्स आणि या ठिकाणी दिला नंबर ऑफ स्टुडंट्स. मार्क्स अँड नंबर ऑफ स्टुडंट्स. पहिले दिला 10 to 19, त्यानंतर दिला 20 to 29, 20 to 29, देन 29 झाल्यानंतर 30 to 39, 30 to 39 झाल्यानंतर 40 to 49, त्यानंतर 40 to 49 झाल्यानंतर 50 to 59 आणि शेवटचा दिला 60 to 69. असा डेटा दिलाय मित्रांनो. ओके, या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स किती, कुणाला किती मार्क्स मिळाले ते सुद्धा दिलेलं आहे. 6 10 16, 6 10 16, 14 8 4, 14 8 आणि 4 असं दिलंय. आता याच्यामध्ये रेंज आणि कोएफिशिएंट ऑफ रेंज काढायची म्हणजे हे जे दिलंय हा क्लास इंटरवल आहे. यालाच काय म्हणतो आपण? क्लास इंटरवल. पण हा कंटिन्युअस नाहीये. कंटिन्युअस नाही म्हणजे कसं आहे, 19 नंतर काय पाहिजे? 90च पाहिजेत. म्हणजे कसं पाहिजे माहिती का? 0 to 5 असेल, पुढचा 5 to 10 असं पाहिजे, 10 to 15, 15 to 20 असं पाहिजे. ओके, पण हा कंटिन्युअस नाहीये. हे दोघं जण सारखे नाही, इथे सुद्धा हे दोघं सारखे नाहीयेत. मग पहिलं त्याला कंटिन्युअस करावं लागते. काय करावं लागतं? पहिले कंटिन्युअस. मग ते मीन काढायचं असेल, त्यानंतर मीन डेव्हिएशन काढायचं असेल, स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, तरी सुद्धा असा जर कंटिन्युअस नसेल तर त्याला पहिले काय करायचं? कंटिन्युअस करायचं. आणि कंटिन्युअस कसं करतात ते पहिलं समजून घ्या. या ठिकाणी आपण सोल्युशन मध्ये बघू त्याला काय करायचं बाळांनो. तर याला कंटिन्युअस करायचं म्हणजे या ठिकाणी जो मार्क्स दिलेले आहेत
ओके, त्याला क्लास इंटरवल असं आपण म्हणतो. पण हा कंटिन्युअस नाही, तो आपल्याला कसा पाहिजे, कंटिन्युअस क्लास इंटरवल असं पाहिजेत. आणि कंटिन्युअस क्लास इंटरवल साठी काय करायचंय, आणि ही नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली असते. काय दिलेली असते, ही फ्रिक्वेन्सी दिलेली असते. ओके, यावरून आपण ठरवणार आहे काय करायचं काय नाही. आपल्याला फ्रिक्वेन्सीचं काहीच काम नाही, आपल्याला क्लास मार्कवर ठरणार आहे रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज. ओके, सगळ्यात पहिला किती होता आपल्याकडे, 10 to 19 होता. त्यानंतर 20 to 29 होता, 30 to 39 होता, 40 to 49 होता, 50 to 59 होता, देन 60 to 69 इथपर्यंत आहे तुमच्याकडे. ओके, आता 10 to 19 याला कंटिन्युअस कसं करायचं बघा. तर ह्या दोघांमधला डिफरन्स बघायचा कितीचा आहे. 19 आणि 20 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 1 चा. कितीचा डिफरन्स आहे, 1 चा. मग 1 चा डिफरन्स इथे काय करायचं, आलेल्या डिफरन्सला 2 न डिवाइड करायचं, म्हणजे किती येतं आन्सर, 0.5. आणि हा 0.5 म्हणजेच जेवढा डिफरन्स आहे आणि अर्धा इकडे जायचा अर्धा इकडे जायचा, म्हणून 2 न डिवाइड करायचं. कळलं का, या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 1 चा. 20 मायनस 19 किती येतो, 1. 1 ला 50-50 करायचं, म्हणजे 1 ला काय करायचं, 2 न डिवाइड करायचं, म्हणजे 1 च्या अर्धे किती झाले, 0.5. पहिल्यामधून कमी करायची, म्हणजे 10 मधून 0.5 गेले किती राहतात, 9.5 राहतात. बरोबर आहे का. आणि 19 मध्ये वाढवायचे, दुसऱ्यामध्ये वाढवायचे, इन्क्रीज करायचे, म्हणजे काय येणार, 19.5 येणार. 20 मधून जर 0.5 काढला तर काय येणार, 19.5, म्हणजे आले इकडे ऑटोमॅटिकली. आणि याच्यामध्ये काय करायचे, वाढवायचे, म्हणजे काय येणार, 29.5. कळालं का. दोन्हीकडे लेंथ वाढवावं लागेल ना. समजा तुमच्याकडे गॅप पडलाय. ओके, इथे किती होता आपल्याकडे, 19 होता, इकडे 20 होता, 1 चा गॅप पडलाय. दोन्ही साईडला खेचावं लागेल त्याला, 0.5 इकडे 0.5 इकडे. मग असं 0.5 10च्या इकडे खेचला आणि 19चा पण इकडे खेचला, बरोबर, मग तो ऍडजस्ट झाला 1. हा 29.5, 30 मधून 0.5 गेला तर काय राहतो, 29.5, 39.5, हे ऑटोमॅटिकली इथे येऊन जातं 39.5. हे काय होईल, 49.5, हे 49.5 हे काय होणार, 59.5, 59.5 हे काय होणार, 69.5. कळालं इथपर्यंत. आणि फ्रिक्वेन्सी आपल्याकडे दिलेली काय, 6, 10, 16, 14, 8 आणि 4 अशी फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली. एवढं कळालं इथपर्यंत. काही डाऊट कोणाला, सगळ्यांना क्लिअर झाला असेल. बघा मित्रांनो, मग आता ही जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली या ठिकाणी, याच्यानुसार आपण काय करणार आहोत, ही जी व्हॅल्यू असते या ठिकाणची, ही झाली आपली स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि ही काय झाली आपली लार्जेस्ट व्हॅल्यू. ही काय झाली आपली स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि ही काय झाली लार्जेस्ट व्हॅल्यू. आलं लक्षात. मग या ठिकाणी आपण स्मॉलेस्ट व्हॅल्यू एस ला काय घेणार, 9.5 आणि लार्जेस्ट व्हॅल्यू एल ला काय घेणार, 69.5. काय येणार, 69.5. आता हा फर्स्ट नंबरचा क्लास इंटरवल आहे, त्यातली लोअर लिमिट घेतली आणि शेवटच्याची काय घेतली, अप्पर लिमिट. लक्षात, कळालं. मग आता या ठिकाणी एस आणि एल आलाय, तर याच्या पुढचं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, रेंज इज इक्वल टू काय घेणार, एल मायनस एस, म्हणजेच काय येणार 69.5 आणि 69.5 मायनस काय घेणार 9.5 इज इक्वल टू किती येतं रे, इज इक्वल टू येतं 60. किती येतं, 60. समजलं का नाही समजलं, कळालं का नाही कळालं, इज इक्वल टू काय आला, 60. समजलं. ओके, मग आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी, एवढं कळालं रेंज. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, कोएफिशियंट ऑफ रेंज 4 मार्कासाठी विचारलेला आहे. ओके, त्यामुळे काळजीपूर्वक सोडवायचं. कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल टू काय येणार, एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. एल मायनस एस म्हणजे काय येणार, 69.5 मायनस 9.5 अपॉन 69.5 प्लस 9.5. किती येतं बघा बरं, वर काय येतं 60 अपॉन 79 येतं, आणि 60 अपॉन 79 ला जर पॉइंट मध्ये जर काढलं 0.759 येणार. कळालं का. रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज सगळ्यांना कळालं असेल. कधी कधी जर हा डायरेक्टली 0 to 10 म्हणजे असं जर असतं समजा, याच्या ऐवजी आपल्याला 0 to 10, 10 to काय दिला 20, 20 to काय दिला 30, 30 to काय दिला असता 40, 40 to काय दिला असता 50 आणि 50 to काय दिला असता 60 असं दिलं असतं. डायरेक्ट क्वेश्चन दिला असता आपल्याला. तर हे काय झालं असतं, आपला स्मॉलेस्ट व्हॅल्यू 0 आणि लार्जेस्ट व्हॅल्यू एस.
म्हणजे 60. लार्जेस्ट व्हॅल्यू काय दाखवले सीएल ना 60 आणि स्मॉलेस्ट काय दाखवले सीएल एस इज इक्वल टू 0. मग 60 मायनस 0 ही रेंज आली असती. 60 प्लस 0 आपण मध्ये घेतला असता तर कोएफिशियंट ऑफ रेंज किती आली असती 1 आणि रेंज किती आली असती 60. ओके, आलं लक्षात. तसं जर क्वेश्चन आला डायरेक्ट असेल कंटिन्युअस तर त्याला असं कंटिन्युअस करायची गरज आहे का नाही. जो कंटिन्युअस नसेल त्यालाच फक्त आपल्याला कंटिन्युअस करावं लागेल. कळतंय मित्रांनो, यात काही शंका नाहीये. इथपर्यंत सगळ्यांना कळालं असेल. ओके, हा झाला रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचा टॉपिक. ओके, क्लिअर आहे.